नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक भरती नियमांच्या एका चक्रव्यूहातच प्रवेश करणार आहोत. 2005, 2022 आणि 2023 सालातील 3 वेगवेगळे शासन निर्णय म्हणजे GR पाठवलेत आणि त्या आधारे त्यांनी स्वतःचा एक निष्कर्ष काढलाय. त्यांचा प्रश्न साधा आहे की त्यांचे हे विश्लेषण बरोबर आहे का? म्हणजे थोडक्यात काय की आज आपण एका श्रोत्याच्या गृहीतकाची तपासणी करणार आहोत. त्यांचा मुद्दा आंतरजिल्हा बदली, शिक्षण सेवक कालावधी आणि वेतन संरक्षणाभोवती फिरतोय. हे 3 GR म्हणजे एका मोठ्या कोड्याचे 3 वेगवेगळे तुकडे आहेत. आज आपण हे तुकडे एकत्र जोडून पाहूया. बघूया ते एकमेकांना कसे छेदतात आणि कुठे पूर्णपणे वेगळे आहेत. चला तर मग या विश्लेषणाला सुरुवात करूया. ठीक आहे, तर या कोड्यातला सगळ्यात नवा आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा तुकडा म्हणजे 21 जून 2023च्या शासन निर्णय. याच निर्णयामुळे सगळी चर्चा सुरू झालीय, बरोबर? आंतरजिल्हा बदलांबद्दल नेमकं काय सांगतो? यामागे फक्त नियम बदलणं हा उद्देश आहे की काही मोठं धोरणात्मक कारण आहे? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. यामागे एक मोठं धोरणात्मक कारण आहे आणि 1 वर्षांपासून एक समस्या दिसत होती. कोणती समस्या? शिक्षक दुर्गम किंवा ग्रामीण भागात नियुक्ती घ्यायचे आणि मग काही काळातच सोयीच्या म्हणजे शहरी जिल्ह्यांमध्ये बदलीसाठी प्रयत्न सुरू करायचे. यामुळे काय व्हायचं की दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कधीच स्थिर राहत नव्हती आणि त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत होता. अच्छा, म्हणजे ही समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय आणला गेला. पण तो इतका कठोर का आहे? त्यात नेमकं काय म्हटले? त्यातली 2 कलमं आहेत, कलम 4 आणि 5. ही सगळ्यात निर्णायक आहेत. कलम 4 मध्ये तर एकच वाक्य आहे, पण ते खूप शक्तिशाली आहे. असं काय आहे ते? त्यात स्पष्ट लिहिलंय, नव्याने नियुक्ती झालेल्या शिक्षकास जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. संपलं. पूर्णविराम. बापरे, म्हणजे थेट नाही? यात काही अपवाद, काही अटी नाहीत का? म्हणजे समजा एखाद्याला काही कौटुंबिक कारणांमुळे बदली हवी असेल तर? त्यासाठीच कलम 5 आहे. पण तो मार्ग नाहीये. तो एक प्रकारे रिसेट बटन आहे. रिसेट बटन हे ऐकायलाच भीतीदायक वाटतंय. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की जर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचंच असेल तर तुम्हाला सध्याच्या नोकरीचा रहितसर राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा म्हणजे नोकरी संपली? हो, तुमची सेवा समाप्त होईल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टाईट परीक्षा द्यावी लागेल. 1 मिनिट, म्हणजे फक्त राजीनामा नाही तर पुन्हा परीक्षा द्यायची? हो, आणि परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टल, जे शासनाचं अधिकृत ऑनलाईन शिक्षक भरती व्यासपीठ आहे, त्याद्वारे पुन्हा अर्ज करावा लागेल. मग गुणवत्ता यादीत तुमचं नाव आलं तर तुम्हाला नवीन नियुक्ती मिळेल. तुम्ही एक प्रकारे नवखे उमेदवार म्हणूनच या प्रक्रियेत सहभागी व्हाल. अरे देवा, म्हणजे हे 10वी पास झाल्यावर 12वीत जायचं, पण त्यासाठी परत पहिलीपासून शाळा सुरू करण्यासारखं आहे. आधीची सगळी मेहनत, सगळा अनुभव सगळं शून्य. जा एक शिक्षक शिक्षण सेवक कालावधीत आहे म्हणजे 3 वर्षांच्या प्रोबेशनवर, त्यांनी या रिसेट बटनचा पर्याय निवडला तर काय होईल? तर त्याचा 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी जिथे असेल तिथेच थांबेल आणि नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून पुन्हा सुरू होईल. म्हणजे समजा त्याने 2 वर्ष सेवा केली असेल तर ती 2 वर्ष पूर्णपणे वाया जातील. त्याला पुन्हा 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणूनच काम करावं लागेल. आणि त्याला मानधनही तेच मिळणार, पहिल्या वर्षी 16,000. म्हणजे करिअर आणि आर्थिकदृष्ट्या हा खूप मोठा धक्का आहे. आणि याचमुळे वेतन संरक्षणाचा मुद्दा समोर येतो. श्रोत्यांनी विचारलं होतं की अशा परिस्थितीत वेतन संरक्षण मिळतं का? त्यासाठी आपल्याला 2022च्या GR कडे वळावं लागेल, बरोबर? अगदी बरोबर. आता आपण या कोड्यातला दुसरा तुकडा पाहूया. तो आहे 16 डिसेंबर 2022चा वेतन संरक्षणाचा GR. हा GR खूप वेगळ्या उद्देशाने बनवला आहे. म्हणजे तो बदलीसाठी नाहीये, मग तो कोणासाठी आहे? नाही, तो बदलीसाठी नाही. हा GR अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे जे एका नोकरीत असताना स्पर्धा परीक्षा देऊन दुसऱ्या समान किंवा उच्च पदावर जातात. त्यांच्या करिअरच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून हा नियम आहे. अच्छा, म्हणजे करिअरमध्ये पुढे जाणाऱ्यांसाठी ही एक सोय आहे. पण यात शिक्षण सेवक बसतात का? नाही, आणि हाच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या GRची पहिली आणि मुख्य अट ही आहे की कर्मचारी नियमित असावा. नियमित म्हणजे? नियमित म्हणजे ज्याचा परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. ठीक आहे, म्हणजे जो शिक्षक अजून शिक्षण सेवक आहे तो या नियमाच्या कक्षेतून पहिल्याच पायरीवर बाहेर पडतो. बरोबर.
पण समजा एखादा शिक्षक नियमित झाला आहे, त्याने 3 वर्ष पूर्ण केली आहेत. आता तो 2023च्या नियमानुसार राजीनामा देऊन दुसऱ्या जिल्ह्यात गेला, तर त्याला वेतन संरक्षण मिळेल का? तरीही नाही, असं का? कारण इथे दुसरी अट आडवी येते. या GR मधील कलम 5 स्पष्टपणे सांगतं की हे वेतन संरक्षण बदलीने होणाऱ्या नियुक्तीसाठी लागू नाही. आणि 2023च्या नियमानुसार जरी तुम्ही राजीनामा देऊन नवीन नियुक्ती घेत असलात, तरी त्याचा मूळ उद्देश बदली हाच आहे. म्हणजे सरकार त्याला करिअरमधली प्रगती मानत नाही. वा, म्हणजे सरकारने खूप विचारपूर्वक हे नियम बनवले आहेत. थोडक्यात सांगायचं तर सरकार म्हणतंय की तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी झालात तर आम्ही तुमच्या शिक्षकाच्या पगाराचं संरक्षण करू, पण तुम्ही सोयीसाठी जिल्हा बदलत असाल तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल. श्रोत्यांचा हा समज अगदी बरोबर होता. हो, त्यांचा निष्कर्ष अचूक होता. 2022चा GR हा प्रगतीला प्रोत्साहन देतो, सोयीला नाही. आणि 2023चा बदलीचा नियम तर सोयीसाठी बदलीचे सर्व मार्ग बंद करतो. आता या कोड्यातला तिसरा आणि शेवटचा तुकडा उरला आहे. तो म्हणजे 7 जानेवारी 2005चा सेवा सातत्य किंवा सर्व्हिस कंटिन्युटी बद्दलचा GR. श्रोत्यांना वाटतं की हा नियम एका विशिष्ट परिस्थितीतच लागू होतो, म्हणजे शाळा बंद पडल्यास वगैरे. हे कितपत खरं आहे? त्यांचं हे विश्लेषणही 100% अचूक आहे. हा GR म्हणजे एक सेफ्टी नेट आहे, एक सुरक्षा कवच. सुरक्षा कवच. हो, हा बदलीसाठीचा शॉर्टकट किंवा पळवाट नाही. हे कोणासाठी आहे आणि कोणत्या परिस्थितीत? हे कवच प्रामुख्याने खाजगी अनुदानित शाळांमधल्या शिक्षण सेवकांसाठी आहे. कल्पना करा, एका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, ज्याला आपण पटसंख्या घटने म्हणतो. त्यामुळे काय होतं की काही शिक्षकांची पदं अतिरिक्त ठरतात आणि रद्द केली जातात. आता यात त्या शिक्षण सेवकाची काहीच चूक नाही, परिस्थितीमुळे त्याची नोकरी धोक्यात आली आहे. बरोबर, त्याची चूक नाहीये. मग अशा वेळी सरकार त्याला वाऱ्यावर तर सोडू शकत नाही ना? नाही सोडू शकत. आणि म्हणूनच हा 2005चा नियम आहे. तो म्हणतो की जर अशा शिक्षण सेवकाची एका शाळेत, समजा शाळा अ मध्ये किमान 1 वर्षाची समाधानकारक सेवा झाली असेल आणि पद रद्द झाल्यामुळे त्याला दुसऱ्या शाळेत म्हणजे शाळा ब मध्ये नवीन नियुक्ती मिळाली, तर त्याची दोन्ही शाळांमधली सेवा एकत्र मोजली जाईल. आपण एक उदाहरण घेऊन हे समजावून घेऊ शकतो का? म्हणजे ते अधिक स्पष्ट होईल. नक्कीच. कल्पना करा, संगीता नावाची एक तरुण शिक्षिका आहे. तिने चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका शाळेत नोकरी सुरू केली. 1.5 वर्षांनी तिला कळतं की विद्यार्थी कमी झाल्यामुळे तिची पोस्ट रद्द झाली. आता तिला दुसरी नोकरी गडचिरोलीतल्या एका शाळेत मिळाली. तर 2005चा नियमानुसार तिची चंद्रपूरची 1.5 वर्षांची सेवा वाया जाणार नाही. अच्छा. तिला गडचिरोलीत फक्त पुढची 1.5 वर्षच शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागेल आणि त्यानंतर ती नियमित होईल. म्हणजे तिची सेवा सलग कंटिन्यू मानली जाईल. हे खरंच एक चांगलं सुरक्षा कवच आहे. पण हे अगदी स्पष्ट करूया की आपल्या आधीच्या उदाहरणातील शिक्षक ज्यांना सोयीसाठी बदली हवी होती, ते या नियमाचा फायदा घेऊ शकत नाहीत, बरोबर? अजिबात नाही. कारण ते स्वेच्छेने राजीनामा देत आहेत, तर संगीताची नोकरी परिस्थितीमुळे गेली आहे. एकाचा उद्देश सोय आहे, पर दुसऱ्याची गरज. कायदा या दोन्हींमध्ये मोठा फरक करतो. त्यामुळे श्रोत्यांनी काढलेला निष्कर्ष की हा नियम फक्त शाळा बंद पडल्यास किंवा पद रद्द झाल्यास लागू होतो, तो अगदी अचूक आहे. तर मग आता हे पूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. आपण श्रोत्यांच्या प्रश्नांची पुन्हा एकदा उजळणी करूया आणि त्यांना एक अंतिम सुस्पष्ट उत्तर देऊया. निश्चितच. या संपूर्ण विश्लेषणातून हेच सिद्ध झालं आहे की आपल्या श्रोत्याचा या तिन्ही GR बद्दलचा अभ्यास आणि समज अगदी अचूक होता. पहिला मुद्दा, आंतरजिल्हा बदली. 2023च्या नियमानुसार नवीन शिक्षकांसाठी स्वेच्छेने बदलीचे दरवाजे जवळपास बंद आहेत. बदली हवीच असेल तर नोकरीचा राजीनामा, पुन्हा TIT परीक्षा आणि पुन्हा नवीन नियुक्ती, हाच एकमेव मार्ग आहे. बरोबर. दुसरा मुद्दा, वेतन संरक्षण. शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला नसेल तर कोणत्याही परिस्थितीत वेतन किंवा सेवा संरक्षण मिळणार नाही. 2022चा वेतन संरक्षणाचा नियम फक्त नियमित शिक्षकांना, तेही करिअरमध्ये प्रगती केल्यास लागू होतो, बदलीसाठी नाही. राजीनामा देऊन नवीन नियुक्ती घेतल्यास शिक्षण सेवक कालावधी पहिल्या दिवसापासून सुरू होईल. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, सेवा सातत्य. 2005चा हा नियम फक्त आणि फक्त शाळा बंद पडल्यामुळे किंवा पटसंख्या कमी झाल्यामुळे पद रद्द झालेल्या शिक्षक सेवकांना आधार देण्यासाठी आहे. त्याचा स्वैच्छिक बदलीशी काही संबंध नाही. अगदी बरोबर. हे 3 GR 3 वेगवेगळ्या समस्यांवरचे 3 वेगवेगळे उपाय आहेत.
2023चा GR शिक्षकांना एकाच जिल्ह्यात स्थिर ठेवण्यासाठी, 2022चा GR करिअरमध्ये प्रगती करणाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आणि 2005चा GR अनपेक्षितपणे नोकरीत धोक्यात आलेल्या शिक्षण सेवकांना आधार देण्यासाठी आहे. त्यांची एकमेकांशी सरमिसळ करता येणार नाही. या सगळ्या धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थेत एक प्रकारची स्थिरता आणण्याचा प्रयत्न दिसतोय. एकदा एका जिल्ह्यात नियुक्ती झाली की त्या शिक्षकाने तिथेच सेवा द्यावी, हा त्यामागचा हेतू स्पष्ट आहे. यामुळे प्रशासकीय नियोजन सोपं होईल. पण दुसरीकडे शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यातील लवचिकतेवर मोठ्या मर्यादा येतील. हो, ही त्याची दुसरी बाजू आहे. कौटुंबिक अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा इतर काही वास्तविक कारणांमुळे ज्यांना बदलीची गरज आहे, त्यांच्यासाठी हा एक मोठा पेच प्रसंग आहे. धोरण म्हणून व्यवस्थेची स्थिरता महत्त्वाची आहे, पण वैयक्तिक स्तरावर मानवी समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यात कुठेतरी समतोल साधावा लागेल. तर आज आपण पाहिलं की बदली, वेतन आणि सेवा सातत्याचे नियम किती वेगवेगळे आहेत आणि त्यांचे उद्देशही कसे भिन्न आहेत. या नियमांची सरमिसळ न करता ते स्वतंत्रपणे समजून घेणं किती महत्त्वाचं आहे, हे आपल्या श्रोत्याच्या अभ्यासपूर्ण प्रश्नामुळे अधोरेखित झालं. खरं तर यातून एक महत्त्वाचा प्रश्न भविष्यासाठी निर्माण होतो. आता बदलीचे नियम इतके कडक झाल्यामुळे भविष्यात पवित्र पोर्टलद्वारे अर्ज करताना उमेदवार अधिक सावध होतील का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते फक्त आपल्या सोयीच्या किंवा स्वतःच्या जिल्ह्यातच अर्ज करण्यावर भर देतील का? आणि जर असं झालं तर ज्या दुर्गम, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात शिक्षकांची खरी गरज आहे, त्या भागातील शाळांसाठी उमेदवार मिळणं आणखी अवघड होईल का? अगदी एका समस्येवर उपाय शोधताना आपण नकळतपणे दुसऱ्या मोठ्या समस्येला निमंत्रण तर देत नाही ना. या धोरणाच्या दुर्गामी परिणामांवर आता विचार करण्याची वेळ आली आहे.